विवरण म्हणजे संतसंग, विवरण म्हणजे सार आणि आसाराचा निवाडा, विवरण म्हणजे सत्कर्म आचरणाची फलश्रुती, विवरण म्हणजे सत्सद्विवेकाची प्राप्ती, विवरण म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद. श्रोते हो, विवरण म्हणजे आत्मा आणि अनात्मा यांचा सुसंवाद. कारण विवरता विवरता मनाचे फडके होते. म्हणूनच श्री समर्थ म्हणतात, जसा कपडा वापरून त्याचे फडके होते, तसे विवरण करत असताना शेवटी आपल्या मनाचे सुद्धा फडके झाले पाहिजे. आणि मी तत्त्वज्ञाता, विचारवंत, प्रतिभावंत आणि आत्मज्ञानी आहे असा कुसटचा सुद्धा विचारांतरी येऊ नये, म्हणून आपल्या मालिकेचे नाव श्री समर्थ विवरण ठेवले आहे. सर, खूप सुंदर माहिती सांगितली, पण उपाधीविषयी आणखीन काही विस्तारित स्वरूपात काही सांगाल का आम्हाला? उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. प्रशांतजी, नाना प्रकारच्या उपाध्या घेऊन आयुष्याचा सावळा गोंधळ करण्यात काहीच तथ्य नाही, कारण ते ईश्वरालाही मान्य नसतं. या आत असलेल्या देहप्रपंचामध्ये श्री सद्गुरूंचे नामस्मरण करून आपला वैवाहिक तसेच कौटुंबिक संसार संत संघातून सुसंस्कृत करणेच हितकारक ठरेल. कारण आता हिमालयात न जाता सत्संगात राहूनच देहप्रपंच आणि संसार करण्याची नियंत्याची आज्ञा आहे. नातेसंबंधातील संस्काराने उत्तम जोडलेला संसार तो सोडून हिमालयात किंवा घनदाट जंगलात जाऊन बसणं अगदी सोपं आहे. पण आपल्या उदरनिर्वाण अर्थात पोटातील भुकेचे काय करायचे? वाल्याकोळी यांनी 14 वर्ष केवळ वायुभक्षण करून मरा मरा म्हणताना नकळत त्यांच्या अंतरी रामाचा जन्म झाला आणि त्या नामस्मरणामध्ये ते वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले. वाल्मिकी जेथे तप केले ते वनपुण्य पावन झाले, शुष्क काष्टा अंकुर फुटले तपोगळे जयाच्या. मठात देवाला नेण्यासाठी आणि स्वतःला दूध पिण्यासाठी म्हणून एक गाय आणली आणि आता गाईचं संगोपन कोण करणार म्हणून बाई आणली. प्रशांतजी, आता मी काय पुढे सांगणे आणि तुम्ही ते ऐकणे ते काही योग्य नाही. सुज्ञास सांगणे न लगे श्रोते परमेश्वराची केवळ. आपल्या देहरूपी आयुष्याचा बाहेर खेळ खंडोबा करणं सोपं आहे, पण आतल्या विषयांचं काय प्रशांतजी? आतले काम, क्रोध, मद, मस्त, दंभ, संशय, चिंता, अहो दिवसभरात ज्ञानाच्या आणि आत्मज्ञानाच्या अमाप गोष्टी आपण सांगू, पण अंधार झाले की त्यांचे विषय आणि वासनारूपी कारस्थान सुरू होते. म्हणून श्रोते हो, समर्थ म्हणतात, कार्य जरी शुभ आणि मंगल असले तरी सावधान. अर्थ तिथ देव, अर्थ तिथ देव.